माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 57, युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. जेव्हा हनुमान रामांना भेटला तेव्हा त्याने इंद्रजिताने सीतेला कसे क्रूरपणे मारले ते सांगितले. तत्क्षणी राम शुद्ध हरपून कोसळले. त्वरेने वानर पुढे आले. रामांना शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी पाणी शिंपडले. लक्ष्मण रामांना आपल्या बाहूत उचलून शोक करू लागले. काय भीषण दुर्दैव! पाप पुण्याने आपल्या भूमिका बदलल्या असाव्यात असे वाटते. कदाचित पुण्याला पुरेसा बळाची साथ मिळाल्याशिवाय ते चांगला परिणाम घडवू शकत नाही. म्हणून केवळ आपल्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे, सर्व तथाकथित नैतिक विचार विसरणे हेच उत्तम. इंद्रजित रावणासहित सर्व लंका उद्ध्वस्त करण्याची मी शपथ घेतो. प्रिय रामा, आपण भगवान विष्णूचा अवतार आहात हे लक्षात घ्या. म्हणून अतिरिक्त शोकाचा त्याग करा. वानर सैन्यास पुन्हा आत्मविश्वास देऊन विभीषण तेव्हा पुढे मला दुःखाने धक्का बसलेले लक्ष्मण त्यांच्या मांडीवर बेशुद्ध बसलेले राम पाहून विभीषणाने विचारले, काय झाले? लक्ष्मणाने सीतेच्या मृत्यूचा वृत्तांत द्यायला सुरुवात करताच त्याला मध्ये अडवून विभीषण म्हणाला, इंद्रजिताने सीतेला मारणे शक्यच नाही, कारण रावण कधीच स्वतःच्या इच्छेने तिच्यापासून दूर होणार नाही. मारली गेलेली जी सीता तुम्ही पाहिली ती नक्कीच त्या राक्षसाच्या गूढ शक्तीची मायावी क्लुप्ती होती. लक्ष्मणा, तुम्ही ताबडतोब कुंभीलाला जा. इंद्रजिताला तो यज्ञात आहुती देण्यास मग्न असतानाच ठार करा. जर तुम्ही त्याच्यावर अत्याचार केला नाही तर तो पुन्हा एकदा अदृश्य रूप घेईन व अजय मिळवेल. राम दुःखाने इतके व्याकुळ झाले होते की विभीषण काय सांगतो हे त्यांना स्पष्ट समजत नव्हते. त्याने विभीषणाला ते पुन्हा सांगायला सांगितले. विभीषणाने पुढे स्पष्ट केले, फार पूर्वी ब्रह्मदेवांना संतुष्ट करण्यासाठी इंद्रजिताने कठोर तपश्चर्या केली. जरी पितामहाने त्याला ब्रह्मास्त्र व उटे घोडे बक्षिसा दाखल दिले तरी त्यांनी भविष्यवाणी सांगितले, निकुंभीला येथे तू यज्ञ करीत असतानाच शत्रूकडून मारला जाशील. म्हणून लक्ष्मणाने ताबडतोब त्याला ठार करायला केले पाहिजे. नाही तर तो इतका सामर्थ्यवान बनेल की सर्व वानरसेना नाहीशी करेल. हे ऐकताच रामाने आज्ञा केली, लक्ष्मणा, हनुमान, विभीषण व इतर वानरसेनेला बरोबर घे. लक्ष्मणाने जाताना रामाचा पदस्पर्श करून इंद्रजिताला ठार मारण्याची शपथ घेतली. लक्ष्मण जेव्हा निकुंभिलाला आले तेथे असंख्य राक्षस पहारात येत असलेले त्यांनी पाहिले. विभीषणाने सल्ला दिला, प्रथम त्यांच्या सैन्यावर आक्रमण करावे. जेव्हा राक्षसांवर दबाव येईल तेव्हा इंद्रजित स्वतः पुढे येईल. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा आपल्या सैन्यावर कसे आक्रमण होत आहे हे इंद्रजिताने पाहिले. यज्ञ अपूर्ण असतानाच तो रथावर आरूढ झाला. हनुमान अनेक राक्षसांना कंठस्नान घालीत होता. पण जेव्हा इंद्रजित येताना दिसला तेव्हा अचानक त्यांच्यात धैर्य संचारले. ते हनुमानावर धावून गेले. हनुमानाने राक्षसांना मारणे चालूच ठेवले. तेव्हा इंद्रजिताने हनुमानावर वानर सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. युद्धभूमीवर प्रवेशण्यापूर्वी इंद्रजित जेथे यज्ञ अग्नीत आहुती देत होता त्या वडाच्या झाडापाशी विभीषण तेव्हा लक्ष्मणाला घेऊन आला. विभीषण जाणून होता की विधी पूर्ण करण्यासाठी इंद्रजित लवकरच परत येईल. म्हणून त्याने लक्ष्मणांना तेथेच वाट पाहण्याची, इंद्रजित आल्यावर त्याचा वध करण्याची विनवणी केली. लक्ष्मण तेथे पावित्र्यात उभे राहिले. लवकरच इंद्रजित परतला. लक्ष्मणाने त्याला लढण्यासाठी आव्हान दिले. जेव्हा इंद्रजित विभीषणाला बोल लावू लागला, मला इजा पोचवायला माझे स्वतःचे काका येथे का बरं आले आहे? मी तुमच्या मोठ्या भावाचा लाडका पुत्र. तुमच्या कुटुंबातील सभासदांबद्दल तुमच्या मनात काही माया नाही का? तुम्ही सुद्धा राक्षस कुळातच जन्म घेतलेला. तुम्हाला तुमच्या जन्माचा अभिमान नाही? हे दुष्टमूर्खा, तू तुझ्या आप्तांचा कसा विश्वासघात करीत आहे हे तुझ्या लक्षात येत नाही काय? आपल्या स्वतःच्या कुटुंबासमवेत राहणे, नवख्यांचे पाय चाटणे यात काही फरक नाही काय? बाहेरच्यापेक्षा आपला वाईटातला वाईट नातेवाईकही नेहमी चांगलाच असतो. फक्त तुम्हीच असे विश्वासघातकी वागू शकता. विभीषण उतरला, हे पुतण्या, तुला जर खरोखर धर्माची काळजी असेल तर तू मला एवढ्या तुझ्या वडीलधाऱ्याला कसे दूषण देतोस? माझा राक्षस कुळात जन्म झाला हे सत्य, पण माझा स्वभाव अगदी वेगळा. उद्धटपणा, क्रूरता यांचा मला तिटकारा. आपल्या कुटुंबात ही फूट पाडणारे तुझे पिताश्री आहे, मी नव्हे.
धर्मज्ञेनुसार पापी व्यक्ती श्रीमनातील व्यक्ती जरी कौटुंबिक नात्यातील असली तरी सर्व संबंध तोडून टाकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य. जो दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो तो सर्वात घृणास्पद असून शरीराला विळखा घातलेला सापाला दूर फेकावे तसे त्याला दूर केले पाहिजे. मित्रांवर अविश्वास दाखवणे, दुसऱ्याच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे किंवा इतरांची मालमत्ता चोरणे या गोष्टी सदैव विनाशालाच कारणीभूत होतात. रावणाचा सत्यानाश ठरलेलाच आहे, पण त्याच्याबरोबर तुझा व सर्व लंकेचा पण विध्वंस होईल. इंद्रजिता, तू केवळ गर्विष्ठ उद्धट मुलगा आहे. तुला काय हवे ते सांगू म्हण, पण लवकरच लक्ष्मणाच्या बाणांनी चाळण होऊन तुझे आयुष्य संपणार आहे. युद्धासाठी लक्ष्मण हनुमानावर आरूढ झाले होते. परस्परांना आव्हान दिल्यानंतर इंद्रजिताने अचानक 2 बाणांनी लक्ष्मणाचा वेध घेतला. लक्ष्मणाने 5 बाणांनी इंद्रजिताच्या छातीचा वेध घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. अशा तऱ्हेने एका भयंकर द्वंद्वाला सुरुवात झाली. काही वेळानंतर लक्ष्मणाच्या बाणांच्या माराने इंद्रजित निस्तेज कमकुवत झाला. या राक्षसाला लवकर संपवावे असे विभीषणाने लक्ष्मणाला विनंती केली. लक्ष्मणाने आपले आणखी काही सामर्थ्यशाली बाण सोडले, त्यामुळे इंद्रजिताला काही काळ भोवळ आले. तथापि तो लवकर सावरला. म्हणू लागला, तुला मी यापूर्वी कसे पराभूत केले होते हे लक्षात ठेव. आणि त्याने 7 बाणांनी लक्ष्मणाचा, 10 बाणांनी हनुमानाचा व 100 बाणांनी विभीषणाचा वेध घेतला. तथापि लक्ष्मण केवळ हसले. त्यांनी पुन्हा आपल्या बाणांनी इंद्रजिताला झोकाळून टाकले. तसेच त्याने सोनेरी चिलखत छिन्नभिन्न केले. परंतु इंद्रजिताने जेव्हा 1000 बाणांनी प्रत्युत्तर दिले तेव्हा लक्ष्मणाचे चिलखतही तुटून पडले. अशा तऱ्हेने कुणालाच वर्चस्व प्राप्त होत आहे असे दिसेना. लढाई बराच वेळ चालू राहिली. लक्ष्मण इंद्रजित दोघेही विजय मिळवण्याच्या निश्चयाने एकमेकांवर बाणांनी जोरदार हल्ले करीत होते. असंख्य बाण त्यांनी शरीरे भेदून पृथ्वीच्या पोटात गेले. त्यांच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहू लागले. निष्फळ केलेल्या बाणांचे ढीगच्या ढीग कुश गवताप्रमाणे संपूर्ण मैदानावर विखुरले होते. लक्ष्मण इंद्रजित दोघे थकले नाहीत हे पाहून ते लढत असताना विभीषण इतर राक्षसांवर हल्ला करीत होता, कारण आपल्या पुतण्याशी लढायची त्याची इच्छा नव्हती. जांबवान वेवान झाला तेव्हा दोन्ही सैन्यातले लढाई अधिकच उग्र बनली. हनुमानाने सुद्धा हातघाईच्या लढाईत सामील होण्यासाठी लक्ष्मणांना आपल्या पाठीवरून उतरवले आणि पुढे सरसावून हजारो राक्षसांचा समूळ नाश केला. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तसे लक्ष्मण इंद्रजिताने सोडलेल्या अविरत बाणाने आकाश फारच काळवून गेले. त्यांचे 2 धनुष्य इतक्या जलद काम करीत होते की त्यांच्या हालचाली दिसत नव्हत्या. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तसे लक्ष्मण इंद्रजिताने सोडलेल्या अविरत बाणाने आकाश फारच कोसळून गेले. त्यांनी 2 धनुष्य इतक्या जलद काम करीत होते की त्यांच्या बाहूच्या हालचाली स्पष्ट ओळखू येत नव्हत्या. लक्ष्मणाने एक बाण सोडून इंद्रजिताच्या सारथ्याचे मस्तक उडवले. त्यामुळे त्या राक्षसाला एकीकडे रथ हाकीत असताना बाणांचा मारा करावा लागू लागला. यामुळे आपल्या शत्रूला अधिक सहजपणे भेदण्याची संधी लक्ष्मणांना मिळाली. थोड्या वेळानंतर इंद्रजित आपली शक्ती गमावू लागला. तेव्हा 4 वानर योद्ध्यांनी इंद्रजिताच्या घोड्यांवर उडी मारून आपल्या तीक्ष्ण दातांनी पंजांनी त्यांचे लचके तोडायला सुरुवात केली. त्यानंतर वानरांनी त्याला रथ चिरडून त्याचे तुकडे तुकडे केले. इंद्रजिताला रथातून उतरून भाग पडले. गडद काळोखात लक्ष्मणाने शत्रूंच्या जवळ सरकवणे सुरू केले. इंद्रजिताने राक्षसांना आपण लंकेला परत जाऊन नवीन रथ घेऊन येईपर्यंत वानरांना गुंतवून ठेवायला सांगितले. काही वेळाने नवीन उत्साहाने इंद्रजित युद्धभूमीवर परतला. त्याने वानराची हजारोने कत्तल सुरू केली. त्यामुळे सैन्य लक्ष्मणाच्या आश्रयाला गेले. लक्ष्मणाने मग इंद्रजिताचे धनुष्य तोडले. 5 बाणांनी त्याची छाती विदीर्ण केली. यावर इंद्रजिताने अधिक बळकट धनुष्य उचलले, पण त्याने सोडलेले सर्व बाण लक्ष्मणाने निष्फळ केले. लक्ष्मणाची शक्ती एकदम प्रज्वलित झाली. एकेका राक्षसांवर 2-2 बाण सोडतानाच त्यांनी इंद्रजितालाही जखमी केले. इंद्रजिताने असंख्य बाण सोडून
प्रत्युत्तर दिले. लक्ष्मणाने त्याच्या सारथ्याचे मस्तक छाटीत अश्वावर बाणांचा मारा करून त्यांना गोंधळात टाकले. एवढा वेळ इंद्रजिताचे बाण लक्ष्मणाच्या चिलखतावर आदळून निष्फळ होत होते. लक्ष्मणाचे चिलखत अभेद आहे असे समजून इंद्रजिताने त्याच्या कपाळावर मारा सुरू केला. तरी जखमी असलेल्या लक्ष्मणाने त्वरित 5 बाण इंद्रजिताच्या चेहऱ्यावर सोडले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील श्रवण करूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम बोला. जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.